जोक आहे आता सांगायला? चिन्मय खूप सिन्सिअर, खूप मॅच्युअर आहे. एवढी एक्साइटमेंट आहे म्हणजे कळलं तुला कोणाचं आलं. ए हे चुकीचं वागले, ती बरोबर एकदम चुकीचं वागली. नाही मी तुझ्या बरोबर आहे एकदम. खूप आग लावणारा. जास्त फोनवर कोण असतं? मी हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम, सनई चौगडेची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? मस्त एनर्जी इतकी लोक झाली एवढी ठीक आहे. येस, पण आता फ्रेंडशिप डे, तर सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. सो मित्रमैत्रिणी म्हटलं मजा मस्ती आणि काही फन गेम्स असतात. सो मी आज फक्त गेम्स आणले तुमच्यासाठी. आपण गेम्स खेळणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण इम्पोस्टर गेम खेळतोय. मला असं काय वाटतं तुला ते चालायचे अरे असं बघायचं नसते. काय बघितलं? केस केलं. Okay. चला कोण हिंट द्यायला सुरुवात करणार? तिकडनं? येस, माईक. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. डान्सशी रिलेटेड आहे. डोळा. ते वाजवताना आपण पावडर यूज करतो. सगळ्यांना काय सेमच आता सेकंड राऊंड. नाही, सेकंड राऊंड. शाई. ओके, नाही कळत ना, कारण तुझा शब्द वेगळा आहे ना. अच्छा, लग्नात यूज होते जास्त. ओके. बोला बोला बोला, हिंट द्या. हिंट द्या. हिंट द्या. पुढे पुढे पुढे. रिव्हील. पण कसं काय? नाही, तुझा शब्द काय होता? अशा सगळ्यांना एक वर्ड. येस. सो मजा आली. माती खाणार होता हा मला बोलून. कोणी मस्ती बोलला करत तेव्हा होतं. मला माहिती होतं हा आहे. मी just- तुझी मस्ती आपल्या अंगाशी येते मग. येस, पण मजा आली. येस येस. ओके. सो तुम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहात. सो आता काही पोलखोल करायचे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, ते तुमच्यातलं कोण आहे ते सांगायचंय. या गेम साठी मी हा माईक मॅक देऊ Okay. इच्छिते. मला गॉसिप करायला खूप आवडतं. तुमच्यापैकी ड्रामा किंग आणि क्वीन कोण आहे? ड्रामा किंग आणि क्वीन दोन्ही एकच आहे. आमच्याकडे एकच आहे, किंग आणि क्वीन. तू सगळे बाकीचे पण घे, सेवक शिपाई सगळे ड्रामावाले हीच आहे. वजीर. जास्त शॉपिंग कोण करतं? जास्त नाही. हा मला कन्व्हिन्स करत होता 1-2 आठवड्यापूर्वी की आपण एका मॉलच्या, ठाण्यातच एका मॉलच्या जवळ तू राहतोस आणि मी तर लांब राहतो, तर तू शरम वाटली पाहिजे तुला की तू तरी पण शॉपिंगला नाही केला. मी लांबून आलो आणि शॉपिंग केली. आणि कितीचं शॉपिंग करतोस तू? 28,000. किती? अरे सीओडी करून नाही का, सीओडी, कॅश ऑन डिलिव्हरी. मला येस येस. मला कळलं नाही, मी तुझ्या कार्ट मध्ये बटर कधी टाकलं. नाही पण हे खरं आहे. त्याला आणि मोठे मोठे ब्रँड्सच लागतात, त्याला छोटे छोटे ब्रँड्स आवडत नाहीत. मध्ये समायरानी म्हणजे मानसीनी एक स्टोरी पण टाकली होती त्याच्या रिलेटेड की तो छोटे छोटे ब्रँडचे कपडे घालत नाही. तू आत्ताही त्यांनी जो घरून कपडे घालून आला असेल, ते कपडे जर तू बघशील तर आमच्या चौघांची मिळून जी कपड्यांची किंमत असेल ती त्याच्या एकट्याची. अरे सॉरी. ओके. तुमच्यात लेट करंट कोण आहे? कोणी नाही, सगळे वेळेवर. असं Okay. नाहीये म्हणजे. वेळेत येतच नाही. ओके, ट्रिपचं प्लॅनिंग झालं तर कॅन्सल करणारा पहिला मित्र हा, कोण? बघ. का? Always. म्हणजे 100%. येस येस, अगदी 100%. तो आणि त्याला त्याच्यात म्हणजे असं काही ना, हा, ही इज प्राऊड ऑफ दॅट. जास्त हट्टी कोण आहे? हट्टी हा.
आणि तो लहान पण आहे आमच्यात आय गेस सगळ्यात. मला असं वाटतं सगळी उत्तरं आहे. फुडी कोण आहे? फुडी कोण आहे? मी फुडी पण तोच? जास्त फोनवर कोण असतं? मी म्हणजे मी किती वेळा पाया पडू शकतो. तू प्रश्न दे मी उत्तर तुला सांगतो याचं उदाहरण आहे. परवा आमचा एक इव्हेंट होता ज्याच्यात एक प्रॉब्लेम झाला होता. खरं तर त्याच्या आयुष्यात जो सांगण्यासारखं नाही पण एक प्रॉब्लेम झाला म्हणजे कपड्यांचा बेसिकली कपड्यांचा प्रॉब्लेम झाला होता. पण आम्ही दोघं कॅबनी चाललो होतो आणि त्याला पिकअप करणार होतो. तर त्याला कळत होतं की आता यांना लेट होऊ शकतो आणि आपण घाई केली पाहिजे. तरीही राजनी त्याला 3दा कॉल केला. 3 वेळा त्याचा कॉल बिझी लागला. आणि किती वेळ बिझी लागला राज? खूप वेळ 5-10 मिनिटं आम्ही कॅब साईडला उभे होतो, तिथे बसलो होतो की ह्याला फोन लागेल, मग हा आम्हाला सांगेल कुठे यायचं पिक करायला. तर हा ह्याचा फोन बिझी लागत होता. आल्यानंतर कळलं हा फोनवर बोलत होता. So तो खूप वेळ फोनवर असतो. खूप वेळ. स्पेसिफाय फोनवर बोलत नव्हतो. फोन चालू होता आणि काय आणि- बोलतात? आणि समोरची व्यक्ती खूप बोलत होती आणि तो ऐकत होता. नाही असं काहीच नाहीये. फोन होल्डवर होता पण तो चालू होता. बट मी दुसऱ्या कामात बिझी. ओव्हर थिंकर कोण आहे? ओव्हर थिंकर कोण आहे? सगळेच आहेत आपल्या ऍक्च्युली life मध्ये. खूप Okay. आहोत आम्ही. पटकन राग कोणाला आहे? कोणाचा फॅशन सेन्स चांगला आहे? नाही 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 नाही. चिन्मयीचा पण बरं आहे. ओके. बरं आहे. त्यापेक्षा वाईट बोलला ओके. फ्लड जास्त कोण करत? थोडी. कोणीच नाही. कोणाची करतो? कोणाची? वा वा वा. काय बिजी? नाही. आपला ठरलाच आहे ना याला. मेमरी वीक कोणाची आहे? म्हणजे डायलॉगच्या बाबतीत म्हणतेस की ओव्हरऑल? ओव्हरऑल. ओव्हरऑल. ओके. कोण फ्रेंड्सना जास्त इग्नोर करतं असं? राज प्रेझेंट देतो. प्रेझेंट. मी कोणाला पण येतो. कोण रिप्लाय द्यायला जास्त वेळ लावतो? म्हणजे मेसेजवर? हो. नाही नाही नाही. उलट आम्ही उत्सुक असतो कधी मेसेज येतोय आणि आम्ही उलट चिन्मयीला आश्चर्य पण वाटतं कधी कधी की राज रात्री 11-11:30 पण मला कसं काय रिप्लाय लवकर द्यायचं. झोपतो आणि असं ग्रुप मध्ये चुकून आला याचा पाहुण्याकडे. कालच आला होता actually. मी गेलेलो बापरे ह्याने कसं काय रिप्लाय केला एवढं लेट. पीजे मास्टर कोण आहे? पीजे कोण जास्त जोक्स लेन जोक्स मारतो? नाही. ती एखादा तिचं उत्तर बरोबर आहे. हो. एखादा जोक आहे आता सांगायला? चिन्मयी खूप सिन्सिअर, खूप मॅच्युअर आहे आणि आउटस्टँडिंग जोक आहे हा. मी तिचं असं म्हणणं होतं, म्हणजे मी हे सांगत होतो की सगळ्यांचं असं प्रश्न विचारत होते की उपवास नक्की का केला जातो. तर काही गोष्टी असतील, काही नियम असतील याच्यासाठी चालू होतं. नाही, अजिबात नाही. तिची जेन्युइन रिॲक्शन होती जो जोक झाला. तर मी म्हटलं ऍक्च्युली अजून एक कारण असतं की आपल्या जगात जे कोणी की ज्यांना एक वेळचं अन्न पण मिळत नाही कदाचित, तर त्यांना आपण उपवास करून आता हा चिन्मयी आहे. तर मी म्हटलं की आणि मग असं पण असतं की ज्यांना एक वेळचं अन्न, चुप बस, एक वेळचं पण अन्न मिळत नाही अशी माणसं मुद्दाम उपवास करतात की ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना आपण कंपनी देतो. सो ज्यांना अन्न मिळतोय ते अन्न मिळत नाही अशा लोकांना कंपनी देतो असं उत्तर दिलं हिनी. मला म्हणायचं होतं की त्यांच्यासाठी म्हणून की त्यांनाही अन्न मिळावं म्हणून. हिला वाटलं की नाही नाही, अच्छा तुम्हाला भूक लागली पण तुम्हाला मिळत नाही, मी पण उपाशी राहते. असं कसं होईल? बापरे. Yes, म्हणजे हे बघा. आता अजून एक आमची late मैत्रीण आलेली comer. आहे. आता एक लास्ट गेम आहे माझ्याकडे. Okay. याच्यात काही कॅरेक्टरचे नेम लिहिलेत, हा. त्यावरनं तुम्हाला ऍक्ट करायचं आणि बाकी सगळे ओळखणार आहेत. ओके. सो नक्कल बापरे. करायची. हा, आमच्याच सिरियल मध्ये हा. characters आहेत. हो. आणि जर तुमचंच कॅरेक्टर स्वतःला आलं तर प्लीज चिठ्ठी रिटर्न द्याल. यार माझं तर इझी आहे. ते रिअल लाईफ मध्ये कसे आहेत तसं ऍक्ट करायचं. तुझी झाली? अरे यार सगळ्यांना चिठ्ठी Same आहे झाली. ना? परत करा मग.
अरे यार त्याला हे कर. तू ठरवून दे ना वेगवेगळे, नाही तर तूच ठरवून दे वेगवेगळे. मग ती मजा जाते. हा? हा बरं. आता पहिले बघणार नाहीत, हा आता एक असं एक कर. देते. हा हा ठीक आहे, करेक्ट. स्वतःच नाहीये ना ते बघा. ओके, मला तेच आलं. मजा जाते. मगाशी होतं ते झालं. बोला आता परत सेम तर नाही आलं. ठीक आहे, सुरुवात कोण करणार तुम्हीच ठरवा. जिथून सुरू झालं तिथून. ओके, एवढी एक्साइटमेंट आहे म्हणजे कळलं तुला कोणाचं आलं. समायरा होती. समायरा होती. ओके, आता नेक्स्ट. ओके, अच्छा, संजित. संजित लिहून दे तुम्ही. हा संजित आहे. ही इज सो ऑब्सेस्ड विथ मिरर. त्याला प्रचंड तो स्वतःच्या प्रेमात आहे आणि त्याला खूप आवडतं. तरी त्यांनी शर्ट घातलेलं दाखवलं. शर्ट घालून दाखवलं, काढून नाही दाखव. हा ओके, आता मी येस. थांब, हे नाही येऊ दे ओळखायला. हे पटकन ओळखतील यांच्यापेक्षा असं मला वाटतंय. रिअल किंवा हे लाईफ पण मधलंही ओळखतील दाखवू actually. शकता, ते रिअल लाईफ Yes, मध्ये yes. कसे हे करतात तसं. हा जस्ट तो मी करतोय. करतोय मी. तो ओके, सो जस्ट इमॅजिन की मी एक हे काय? आणि मी क्रोमा आहे. क्रोमा ते बघ तिथे दिसतंय ना, ते क्रोमा आहे मी. आणि मछली. हे आपल्यापैकीच कोणीतरी आहे का? झेंडा. हा संजू. फ्लॅग फ्लॅग हा ग्रीन फ्लॅग. हे काय नेमकं? मी याला नाव दिलंय जगा 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 जगा. मी याला सेटवरती नाव दिलंय, ही इज अ ग्रीन फॉरेस्ट. ग्रीन फॉरेस्ट म्हणजे टोटल तू जसा मुलगा पाहिजे. म्हणजे मी मुलींना हे आव्हान देते आव्हान नाही द्यायचं आपल्याला, आवाहन करायचं. आवाहन देते की खरंच आमच्याकडे खूप चांगला मुलगा आहे, त्याच्यासाठी मी गर्लफ्रेंड शोधते. तर प्लीज तू गेलाच आज. Instagram कोणी इंटरेस्टेड असेल चांगली It's मुलगी तर मज्जाचे जेवढे फॉलोअर्स आहेत हा. त्यांनी प्लीज आमच्या स्वराजला मेसेज करून बघा, कारण तो ग्रीन फॉरेस्ट आहे. आम्ही मुलं देखील म्हणतो की तो ग्रीन फॉरेस्ट आहे. रिप्लाय आला तर तो ग्रीन फॉरेस्ट नाही आहे. नाही पण तिला त्या मुलीला परीक्षेमधूनच जावं लागेल. आणि ती परीक्षा घेणार आहे ही. आता नेक्स्ट आता नेक्स्ट नेक्स्ट कोण आहे? समायरा करणार आहे काहीतरी. माय गॉड, मी इथे मध्ये आहे. Oh my God. खतम. हा हे चुकीचं वागले. ती बरोबर एकदम चुकीचं वागली. नाही मी तुझ्या बरोबर आहे एकदम. खूपच आग लावणारा. नेहमी ते पण सांगते. हे ह्या दोघांमध्ये. आणि नेहमी मॅक म्हणजे निमिष दादा नेहमी ह्याचीच बाजू घेतो, म्हणून मी मध्ये आली या दोघांच्या. सो आता कोण राहिलंय? आम्ही दोघं. राज अरे, आणि तू कर. नाही पहिले तू. अरे इझी आहे. इझी आहे, मग पहिले तू. नाही पहिले पहिले आप. एफर्ट ओळखलं जावं म्हणून मी बोलतोय. आणि एफर्ट घेण्यासारखं काहीतरी वेगळं असेल तर ठीक आहे. तरी तसं यायला एक मिनिट मग मी effort घेतो. एक मिनिट तू अशी बोलतोय ना, मी ऐकून घ्यायचं. ऐकून घ्यायचं. मी बोलणार. आणि तीन आठ ना, तीन नऊ सात. 3 अजून 3-4 किलो कमी करा. पण खूप मजा आली तुमच्यासोबत गेम्स खेळून. आणि मला असं वाटतं फ्रेंडशिप अशीच असते, म्हणजे हसून खेळून आणि मजा मस्ती करून. सो असेच राहा आणि थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.